बातमी अशोक खरातची। त्याच्या मुलीच्या लग्नाच्या प्रमुख पाहुणे म्हणून पत्रिकेमध्ये सर्वपक्षीय नेत्यांचा उल्लेख केलाय। आता याच उल्लेखावरनं राजकारण तापलंय। खरातच्या राजकीय कनेक्शनची पोलिसांकडनं कसून तपासणी सुरू आहे। तर अशोक खरातनं महिलांचं लैंगिक शोषण केलं आणि या आरोपामुळे आधीच गंभीर असलेल्या प्रकरणामध्ये आता एक नवीन अध्याय समोर आलाय। नामकर्ण आवारे यांनी 14 वर्षांपूर्वी असामी नामकर्ण या पुस्तकामध्ये खरातबद्दल उल्लेख केलाय आणि त्यावरनं वाद पेटलाय। तर रोहित पवारांवर सूरज चव्हाणांनी आरोप केलेत। रोहित पवार यांनी आमच्या पक्षात फूट पाडण्यासाठी, नेत्यांना बदनाम करण्यासाठी एका एजन्सीला 5 कोटींचं पॅकेज दिलं असा आरोप सूरज चव्हाणांनी केलाय। तर पुरोगामी विचारांचा पुरस्कार करणाऱ्या अजित पवारांच्या पश्चात आता त्यांच्या पक्षाची घटना बदलल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगली आहे। राष्ट्रवादीतल्या फुटीपूर्वी पक्षामध्ये 7 सेल होते, मात्र आता 16 फेब्रुवारीला निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रामध्ये अल्पसंख्याक, सामाजिक आणि ओबीसी हे सेल वगळले गेलेत असा आरोप केला जातोय। सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या वेळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांना पोलिसांनी धक्काबुक्की केली होती। मात्र आता यामध्ये एक नवीन ट्विस्ट आलाय। सातारा झडपीमध्ये सीसीटीव्ही बंद आहे हे आता समोर आलेलं आहे। पहिली बातमी पाहूया। अशोक खरातचा राजकीय क्षेत्रामध्ये नेमका कसा दबदबा होता हे आता समोर येत आहे। त्याला कारणही तसंच झालंय। खरातच्या मुलीचा गेल्या जानेवारी महिन्यामध्ये नाशिकमध्येच विवाह सोहळा संपन्न झाला आणि या विवाह सोहळ्याच्या पत्रिकेवर सगळ्याच राजकीय पक्षाच्या नेत्यांना मानाचं स्थान दिल्याचं बोललं जातंय। अशोक खरातच्या मुलीच्या लग्नात प्रमुख नेत्यांचा उल्लेख सुद्धा आहे। आता याच उल्लेखावरनं राजकारण तापलंय। 40 ते 45 राजकीय नेते अशोक खरातच्या नियमित संपर्कात आहेत अशी सूत्रांची माहिती आहे आणि कोणताही राजकीय निर्णय घेण्यापूर्वी हे राजकीय नेते भोंदू अशोक खरातचा सल्ला घेत आहेत अशी ही माहिती आता समोर येते। खरातच्या मुलीचं लग्न नेते वराहडी माननीय नामदार श्री एकनाथ संभाजी शिंदे असा उल्लेख आहे। उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय नामदार श्री चंद्रकांत दादा पाटील, कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य अजून एक उल्लेख आहे। माननीय नामदार श्री आशिष शेलार, कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य। माननीय नामदार श्रीमती रुपालीताई चाकणकर, महिला आयोग अध्यक्ष महाराष्ट्र राज्य। माननीय नामदार श्री मिलिंद नार्वेकर, सदस्य महाराष्ट्र विधान परिषद कार्यकारिणी, मुंबई क्रिकेट असोसिएशन। माननीय नामदार श्री दीपक केसरकर, आमदार। माननीय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य अशा नेत्यांचा उल्लेख आहे। तुझ्या घरच्या लग्नाला तू माझं नाव टाकणारच तुम्हाला विचारू, तर त्याच्यामध्ये येणार की नाही येणार, विचारलं की नाही विचारलं याच्यापेक्षा एक प्रतिष्ठा असते। इतक्या सगळ्या जणांनी निमंत्रण दिलं, त्यामुळे आत्ताच कळलं मला की माझं नाव पत्रिकेवर। खरातला एका सुरात संघट म्हणजे खरातला एका सुरात समर्थन देण्यासाठी ते गेले होते की तुम्ही पाप करा, पुण्य करा, आम्ही तुमच्या सोबत आहोत, बिनधास्त राहा। शेवट काय, तुम्ही जर सापडलात तर पुरावे नष्ट करण्यासाठी तुमचा एफिस्टिंट करू हे या लोकांना माहीत होतं आणि म्हणूनच ते सगळे सहभागी झाले होते। या सगळ्या सहभाग्यांची यापूर्वी पण मी बोललेलो आहे, जेवढे प्रशासनातील अधिकारी आहेत, जेवढे राजकीय लोक आहेत, जे कोणी गेले आहेत त्या सगळ्यांवर गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत। त्या भोंदूगिरीला समर्थन देण्यासाठी गेलेलं आहे। चाकणकर त्या लग्नपत्रिकेवर आहेत। ह्या सगळ्या लोकांनी, कारण ग्लोरी जी वाढत गेली खरातची, ती ग्लोरी वाढवण्याला हे सगळे लोक कारणीभूत आहेत। त्याची चौकशी नार्वेकरांना मी ते विचारून घेतलं तर नार्वेकरांचं म्हणणं आहे की पत्रिकेवर नाव होतं मात्र मी गेलो नाही। नार्वेकर असं म्हणतात की 19 वर्षापूर्वी मी गेलो होतो, पण तरीही जर पोलिसांना काही माहिती हवी असेल आणि गरज वाटत असेल तर बिलकुल त्यांनी नार्वेकरांना पण चौकशीला बोलवावं, काही हरकत नाही। अशोक खरात त्याच्या काळ्या साम्राज्याचा विस्तार आता पुण्यातल्या सगळ्यात जास्त पॉश समजल्या जाणाऱ्या कोरेगाव पार्क पर्यंत पोहोचलाय। हे धक्कादायक वास्तव आता समोर आलंय। खरातचा सीए
ललित पोफळे यांनी कोरेगाव पार्क परिसरात तब्बल 9 रो हाऊसेस आणि काही गुंठे जागा खरेदी केल्याचे पुरावे आता SITच्या हातात लागलेत. 2023 मध्ये ललितकडनं आलिशान कारची ही खरेदी झाली होती. कागदोपत्री याची किंमत 19 कोटी 56 लाख रुपये दाखवली आहे. मात्र कोरेगाव पार्क हा परिसर पुण्यातला सगळ्यात महागडा परिसर आहे आणि या पार्श्वभूमीवर या खरेदीची खरी किंमत 100 कोटींपेक्षाही जास्त होती असं बोललं जात आहे. ज्या अर्थी अजूनही चाकणकरांचे एवढे रिलेशन पुढे आल्यानंतरही चाकणकरांची चौकशी होत नाही, चाकणकरांना बोलावलं जात नाही, ललित पोफळेवरचा गुन्हा दाखल होता थांबतो किंवा या ज्या काही प्रक्रिया आहेत किंवा समन्स तोंडी देणं हा तर प्रकार मी पहिल्यांदाच ऐकला की तोंडी समन्स वगैरे हे जे काही सगळं आहे. आमच्या आता माननीय मुख्यमंत्र्यांना स्पष्ट प्रश्न आहे, मुख्यमंत्री महोदय आपल्याला खरंच हे प्रकरण लॉजिकल एंडला न्यायचं आहे की फक्त मित्र पक्षांना चेकमेट करायचं आहे, याचं उत्तर आता मुख्यमंत्र्यांनी दिलं. या खराचं भूसाम्राज्य नेमकं किती आणि कसं होतं? कोरेगाव पार्क मधल्या जमिनींचा कोट्यावधींचा व्यवहार, घोरपडीतली सुमारे 1.25 एकर मालमत्ता, व्यवहाराची बाजारू किंमत होती 19 कोटी 56 लाख 64 हजार आणि व्यवहारावर 1 कोटी 36 लाख आणि 96 हजार मुद्रांक शुल्क होता. आता विक्रेत्यांच्या बाजूनं मुल्ला कुटुंबामध्ये अनेक सदस्यांचा नामावेश त्याच्यामध्ये आहे आणि खरेदीदार म्हणून प्रकाश पोफळे आणि मोनिका पोफळे त्यांचे CA, त्यांची नावं दोघंही पुण्यातल्या घोरपडे पेठ परिसरातले रहिवासी आहेत. तर अशोक खरातच्या अटकेनंतर त्याच्या कथित आर्थिक व्यवहारांचाही मोठा पर्दाफाश होतोय. SIT कडनं आता सुरू आहे चौकशी आणि त्याच्यामध्ये खरातनं लोकांच्या अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत कोट्यावधी रुपये कमवल्याची ही माहिती समोर येते. नाशिक शहरामध्ये प्रस्तावित रिंग रोड जवळ खरातची कोट्यावधींच्या जमिनीमध्ये गुंतवणूक होती हे समोर आले. महसूल विभागातल्या आतील खबराच्या माध्यमातून काळा पैसा आता सफेद करून घ्यायचा हा खेळ समोर आलेला आहे. नाशिकमध्ये खराचं भूसाम्राज्य किती होतं आपण पुण्यामध्ये पाहिलं. आता इथं रिंग रोड प्रकल्प जाहीर होण्यापूर्वीच त्यांनी जमीन खरेदी केली होती हे समोर आलंय. रिंग रोड पासूनच जवळ असलेल्या जमिनींची खरेदी केली. काही ठिकाणी जमिनींची 3 ते 5 पट दरानेही खरेदी केली. अधिकारी राजकीय संगनमताचा संशय ह्याच्यामध्ये व्यक्त केला जातोय आणि अधिकाऱ्यांच्या काळ्या पैशांचा या जमीन खरेदीसाठी वापर केल्याचंही कळतंय आणि जमिनीच्या खरेदी खतावर खरात सोबतच अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांची नावं सुद्धा आहेत. जमिनींची नोंद आणि संशयास्पद व्यवहार आता उघड झालेत आणि आतली माहिती वापरून आधीच जमीन खरेदीचा आरोप त्याच्यावर होतोय. आता बंधू अशोक खरात प्रकरणात नाशिकमधल्याच काही नामांकित डॉक्टर त्यांच्या तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत अशी माहिती मिळते. विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे. महिलांना गर्भधारणा होऊ नये आणि म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्यानं अशोक खरात काही गोळ्या द्यायचा का किंवा काही औषधं देत होता का असा संशय आता व्यक्त केला जातोय. महिलांना संमोहित करण्यासाठी सुद्धा काही औषधांचा वापर केला जायचा का असाही प्रश्न उपस्थित केला जातोय. SITच्या तपासामध्ये आणखी काही गंभीर बाबी समोर यायची शक्यता आहे. तर या खरातला नेमक्या कोणत्या डॉक्टरची साथ होती? डॉक्टरांच्या सल्ल्यानं विशेष प्रकारच्या गोळ्या किंवा औषध तो घेत होता का? महिलांना संमोहित करण्यासाठी त्याने औषधांचा वापर केला होता का? पाहूया. डॉक्टरांच्या सल्ल्यानं विशेष प्रकारच्या गोळ्या किंवा औषधं तो देत होता का? कारण महिलांचं लैंगिक शोषण केल्यावर त्यांना गर्भधारणा रोखण्यासाठी तो काही द्यायचा का हा प्रश्न आहे. त्याचबरोबर महिलांना संमोहित करण्यासाठी काही औषधांचा वापर केला जात होता का? आपण दृश्यांमध्ये काही पाहिलं तो त्याच्या डोक्यावर काहीतरी तांब्याचं भांडं ठेवायचं आणि त्यांना काहीतरी प्यायला द्यायचं. तर ते कुठली औषधं होती असाही प्रश्न येतोय. नाशिकमधला भोंदू अशोक खरात या प्रकरणी आता अजून एक नवं पान समाविष्ट झालंय. कारण सुषमा अंधारे यांनी नामकरण आवारे हे नाव आता पुढे आणलंय आणि अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत. महिलांचं लैंगिक शोषण केल्याच्या आरोपामुळे आधीच
गंभीर असलेल्या प्रकरणामध्ये आता एक नवीन अध्याय समोर आलाय. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यावर आरोप करतानाच नामकर्ण आवारे या व्यक्तीचं नाव माध्यमांसमोर आणलं. नामकर्ण आवारे हा खरात आणि काही राजकारण्यांमधला महत्त्वाचा दुवा आहे असा दावा अंधारेंनी केला. तो सतत केसरकरांसोबत का दिसायचा असे प्रश्न अंधारेंनी उपस्थित केले. पाहूया. हा जो आवारे आहे हा 15 वर्ष शिवनिका ट्रस्टवर संचालक होता. म्हणजे शिवनिका ट्रस्टवर आवारे आणि आवारेच्या बँकेवर खरात या दोघांचे आर्थिक हितसंबंध आहे. 1 वर्षापासून आवारे आणि खरात हे दोघे जरी वेगवेगळे असले तरी सुद्धा मुळात खरातची भोंदूगिरी वाढवण्यासाठीचं सगळ्यात पहिलं कॅम्पेन चालवलं ते आवारेने चालवलं. केसरकरांनी पहिल्यांदा तर हे कोण 39 लोक आहेत त्यांची नावं उघड केली पाहिजेत. ते कोण मंत्री आहेत त्यांची नावं उघड केली पाहिजेत. केसरकर असं म्हणतात की मी एकटा गेलो नव्हतो. माननीय मुख्यमंत्री होते शिंदेसाहेब. शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना मी शिंदेसाहेबांना घेऊन गेलो होतो. म्हणजे केसरकर प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री असणाऱ्या एकनाथ शिंदे यांचे खरातशी संबंध आहेत असं सांगू इच्छितात. आवारेने जे पुस्तक लिहिलं असा मी नामकर्ण, या पुस्तकामध्ये साधारण 18 पानं आहेत. पान क्रमांक 67 पासून पुढची ही जर पानं वाचली तर लक्षात येईल आवारेने जाणीवपूर्वक ठरवून खरात कसा सिद्ध पुरुष आहे हे सांगणाऱ्या चमत्कारिक कथा लिहिल्या. म्हणजे बुवाबाजी वाढवण्याचं काम हे आवारेने केलं. त्या सगळ्या सुरस कथा लिहून कुठल्या तरी विधवेला कसा गुण आला, कुठल्या तरी म्हातारीला कसा गुण आला, कुठल्या तरी माणसाला कसं धंद्यामध्ये यश मिळालं, अशा सगळ्या प्रकारच्या सुरस चमत्कारिक कथा या आवारेने लिहिल्या